नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी जी लैला मजनू आहेत त्यांचं म्हणजे कसं तर त्यांचा झालेला जो प्रॉब्लेम आहे तो सर्वांना माहितीच असेल आणि नसेल तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पहा. आता ते गेल्याच्या नंतर मला खूप बोर होत होतं आणि अचानकच आपल्या रिलेटिव्हमध्ये असं म्हणजे थोडंसं लांबनंच आहे तुटाकणं. त्यांच्याकडे ह्या कॅट आहेत आणि ह्या पर्शियन कॅट आहेत. ही पहा त्यांची मम्मा, तिचं नाव आहे स्नोई आणि हिची हे 3 पिल्लं आहेत आणि ही ब्ल्यू डोळ्याची आहे आणि तिचे 3 पिल्लं मध्ये 2 बोके आणि 1 मांजर आहे. 1 ग्रीन डोळ्याचं पिल्लू आहे आणि 2 ब्ल्यू डोळ्याची पिल्लं आहेत. तर त्यांना विकायचे होते. तर ते म्हटले तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या आणि बघा. तर आम्ही इथं बघायला आलेलो आहोत. पाहू शकता कशा आहेत हे 3 पिल्लं. तसे क्यूट आहेत आणि सिंगल कोटमध्येच आहेत. म्हणजे कसं ते म्हणतात ते की वेगळी वेगळी जात आहे, खूप छान आहे, पण आपल्याला काय त्यातलं एवढं माहिती नाही आहे. पण छान वाटले, खूप क्यूट आहेत पिल्लं आणि छान हेल्दी पण आहेत. आणि ही पिल्लं 2 महिन्याची आहेत. त्यांनी त्यांची आम्हाला जन्म डेट वगैरे सगळं दिलेलं आहे लिहून, की म्हणजे हे कधी जन्मले वगैरे काय ते सगळं आम्हाला सांगितले त्यांनी. हे पहा त्यांच्या मम्माचं कसं दूध पितात ते. आणि 2 महिन्याची ही पिल्लं आता कंप्लीट झालेली आहेत आणि 3 पिल्लं आहेत. तर आपण ह्यातली 2 पिल्लं घेऊन जाणार आहोत. तर तुम्ही कमेंट करून सांगा की कशी आहेत ही पिल्लं. आणि ह्याच्यामध्ये 2 ब्ल्यू डोळ्याची पिल्लं आहेत, 1 मांजर आणि 1 बोका. तर आपण ते 2 घेऊन जा. तसं तर आपण एकच घेणार होतो आणि आपल्याला 1 ब्लॅक कलरचं घ्यायचं होतं विकत. पण आता इथं 2 आहेत तर म्हटलं एकटं ते झुरणार, त्यापेक्षा 2 घेऊन जाऊया. आणि आपल्याला कधी आपल्याच्याने झालं तर ब्लॅक घेऊया किंवा आता पुढचा प्रश्न पुढं. तर पहा हे आता कशी दूध पितात. ह्यातनं 2 पिल्लं आपल्याला न्यायची आहेत. आणि हे बघा पिल्लू, ही पिल्लाची मम्मा ती दीदीने आणून दिली माझ्याकडे, म्हणे घे तू, काय नाही होते. पण कसं ती आपल्याला ओळखत नाही ना, त्याच्यामुळे पहा किती छान आहे त्यांची मम्मा, केवढी मोठी दिसते ती. आता आम्ही घेऊन चाललो आहे पिल्लांना. हे पहा 2 पिल्लं बास्केटमध्ये घेऊन चाललो आहे. ही पिल्लं आम्ही घेऊन घरी जाणार. आणि ही घरगुती पाळलेल्या मांजरीची पिल्लं आहेत. ह्यांना काय बिझनेस वगैरे नाही करायचा. पहिल्यांदाच ही पिल्लं त्यांच्या घरी झालेली आहेत आणि आता ती त्यांच्या मांजरीचं ऑपरेशन करणार आहेत. कारण कसं एकदाच पिल्लं होऊन द्यायची म्हणे त्यांचं मत होतं. त्यामुळे अजून 1 पिल्लू त्यांच्याकडे आहे, ते पण ते विकणार आहेत. ते पण म्हटले कोणाला हवा असेल तर सांगा. तर त्यांना म्हटलं आम्ही ठीक आहे सांगेल जर कोणाला हवा असेल तर. हे पहा आता आम्ही घरी आलो आहे, म्हणजे घरी आणलं आहे त्यांना मिस्टरांनी पिल्लांना. तर पहा बास्केटमध्ये किती क्यूट आहेत, असे छान बघतात ते. आता आपण ह्यांना घरी नेऊया. आणि घरी नेण्यासाठी आपली माऊ मरून फक्त 1च दिवस झाला आहे. कारण आपल्या माऊ शुक्रवारी गेल्यात आणि ही पिल्लं आपण रविवारी आणलेत. त्यामुळं घर आपल्याला सॅनिटाईज करावं लागणार आहे. पहा मुलीच्या हातात जे सॅनिटायझर आहे हे आणलं आहे. आता पूर्ण घर आपण बेड खाली, असं सगळं जे खाली असतं ना पहिल्या माऊ जायच्या, तर ते सगळं क्लिनिंग करावं लागणार आहे आम्हाला. आणि आम्ही ते केलेलं पण आहे सोमवारी सगळं क्लीन. तोपर्यंत आम्ही त्यांना एकाच रूममध्ये ठेवलं होतं. आता आपण पाहूया ह्यांना की कसे बघतात ते त्यांना नवीन घरामध्ये आल्यावर. तसं त्यांचं घर तिथलं खूप छोटं होतं, अगदी 2 रूमचंच. आणि तिथं गॅलरी असं काय नव्हतं, पण त्यांची मम्मासोबत ते खूप खुश होते तिथं. आणि इथं त्यांना खूप मोठं घर आहे, मोठा पेस आहे खेळायला. त्यामुळे इथं पण ते नक्कीच आनंदी राहतील, म्हणजे चांगले राहतील, काय प्रॉब्लेम नाही येणार त्यांना. हे पहा ही आहे मांजर, म्हणजे आपण तिचं पण नाव लैलाच ठेवणार आहोत. ही पण ब्ल्यू डोळ्याची आहे. आणि हे दुसरं जे पिल्लू आहे ते आहे बोका. हे पहा त्याचा थोडासा चेहरा मोठा आहे, म्हणजे सगळे डॉल फेसमध्येच आहेत. आपल्याला तर पंच फेसमध्ये हवे होते, पण आता काय एवढे पैसे नाही, हे थोडे स्वस्त भेटले. आपले पहिले माऊ खूप महाग होत्या, म्हणजे ते जरा हाय क्वालिटीमध्ये होत्या, त्यामुळे ह्या थोड्या स्वस्त आहेत. म्हणजे कसं पहिल्या ज्या 2 माऊ होत्या त्यातल्या एका माऊच्या पैशातच ह्या 2 आल्या, म्हणजे हे सिंगल कोटमध्ये आहेत, तुम्ही समजू शकता. त्यामुळे हे पहा. आणि आता त्यांना आम्ही इथं हॉलमध्येच काढलं आहे, पण तिला म्हटलं परत बकेटमध्ये घे आणि बेडरूममध्ये घे, कारण इकडे सॅनिटाईज वगैरे करायचं आहे. इथं पहा बेडवरती सोडलं आहे. आम्ही आधीच हे रूम सगळे सॅनिटाईज केले होते.
त्यामुळे हे पहा किती क्यूट आहेत. तुम्हाला आवडले का नक्की कमेंट करून सांगा कशा आहेत. आणि ह्यांचं पण नाव मी लैला मजनूच ठेवलेलं आहे. चालेल का ठेवलेलं, म्हणजे का बदलायला पाहिजे. मुलगी तर म्हटली बदला, पण मी म्हटलं नाही राहून देत, छान आहेत ती नावं आणि त्यांची आठवण म्हणूनच आपण ह्यांना आणले. त्यामुळे लैला मजनूच त्यांचं नाव ठेवलेलं आहे ह्या दोघांचं. पण असं पटकन कळत नाही ह्यातली लैला कोणती आणि मजनू कोणता. ह्यांना बेल्ट घालायला पाहिजे. हिला घातलं पण ते खाजवती, त्यामुळं काढून ठेवला नंतर. बघूया आपण नंतर 2 बेल्ट विकत आणूया. आधीच्यांना बेल्ट घातलेलं दिसतच नव्हते, कारण खूप केस होते त्यांना, म्हणजे असे लय मोठे मोठे, ट्रिपल कोटपेक्षा पण जास्त केस होते त्यांचे. आणि ह्यांचे काय सिंगल कोट आहेत, त्यामुळे ह्यांना छान बसतील बेल्ट. नक्की सांगा कमेंट करून, लाईक पण करा.